काय राहिली आजची माघ पौर्णिमा तुमची? आवाज येत आहे? आवाज येत आहे का माझा? हो सर, येतोय आवाज. ठीक आहे. हो, येतो सर. बरं. तर आजचा दिवस जे आहे ते अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. माघ पौर्णिमेचा दिवस आहे. आणि माघ पौर्णिमेच्या निमित्तानं जे आहे ते आपण एक विशेष वर्गाचं आयोजन केलेलं आहे. तसं आजचा दिवस जे आहे ते अत्यंत महत्त्वाचा या दृष्टिकोनातून आहे, कारण आजच्या दिवशी जे आहे ते भगवंतानी आयुष संस्काराचा त्याग केलेला होता. आणि आयुष संस्काराचा त्याग करणं याचा अर्थ असा आहे की इथून जे आहे तुमची तुमचा प्रवास जो आहे तो परिनिर्वाणाकडे होतो. म्हणजे भगवंताचा प्रवास जो आहे तो परिनिर्वाणाकडे सुरू झाला, महापरिनिर्वाणाकडे सुरू झाला आजच्या दिवसापासून. इथून 3 महिन्यानंतर जे आहे म्हणजे वैशाख पौर्णिमेला भगवंतानी परिनिर्वाण ग्रहण करणार होते. त्याचा आधीच आयु संस्कार जो होतो, जो संस्कार आयुष्याला बांधतो, आयु निर्धारित करतो, त्या संस्काराचा त्याग म्हणजे आयु संस्काराचा त्याग असं म्हटलं जातं. आजच्या दिवशी जे आहे ते माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवंतांनी आयु संस्काराचा त्याग केला. आणि याचं सगळं जे रेफरन्स आहे, संदर्भ जे आहे ते आपल्याला महापरिनिर्वाण सूक्तामध्ये पाहायला मिळतात. जे दीघ निकायातलं सूक्त आहे महापरिनिर्वाण, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर याच्या संदर्भामध्ये बऱ्याच आपण आपल्या व्हॉट्सअपवरती सुद्धा बरीच माहिती सुद्धा आपल्याला एकंदरीत मिळालेली आहे की कसं कसं हे झालं, इथून 3 महिन्यामध्ये भगवंतानी नेमकं काय केलं. हे बऱ्याच लोकांनी आता व्हॉट्सअपवरती बरेच मेसेज मी पण बघितलेत. आणि त्याने आपापल्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे. बऱ्या अंशी खरी मांडणी आहे, काही खोटी मांडणी नाही केलेली आहे व्हॉट्सअपवरती लोकांनी. कारण ते मेसेज जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात, प्रसूत झालेले आहे. तर अशा पद्धतीचं आजच्या पौर्णिमेचं महत्त्व आहे, माघ पौर्णिमेचं. आणि याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला असं पाहायला मिळतं की बुद्धाचं जे शासन आहे ह्या एकंदरीत 45 वर्षाच्या कालावधीमध्ये भगवंत जे 45 वर्ष जगलेत बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर, तर भगवंतानी जे आहे ते एका गोष्टीवरती फार भर दिलेला दिसतो आपल्याला या 45 वर्षाच्या कालावधीमध्ये. शेवटच्या अगदी क्षणापर्यंत, जे शेवटचं जे क्षण होता ज्या याच्यामध्ये महापरिनिर्वाण ग्रहण करणार होते भगवान गौतम बुद्ध, तर त्या काळामध्ये सुद्धा जो अंतिम परिव्राजक आला सुभद्र नावाचा, जे सुभद्र जे आहे ते भिक्षू होता, तर तो विचारण्यासाठी आला. नेमके हेच प्रश्न जे माणसाला सतावतात, ईश्वर आहे की नाही आहे, परमेश्वर आहे की नाही आहे, मग याचा करता कोण आहे, आरंभ कुठून झालेला आहे, अंत कुठून होणार आहे, हे प्रश्न काही खतम होणार नाही माणसाचे. हे जे आहे जोपर्यंत मनुष्याचा दिमाग आहे, बुद्धी आहे, तोपर्यंत हे प्रश्न राहतील. आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा हे प्रश्न भगवंतासमोर आलेत. जेव्हा सुभद्रांनी जे आहे ते भगवंताला विचारलं, तर त्यावेळेस सुद्धा प्रश्न हेच होते, नाही का. शेवटच्या याच्यामध्ये सुद्धा भगवंतानी जे आहे ते त्याला जे सुभद्राला म्हटलं की सुभद्रा, ह्या सगळ्या झंझटीमध्ये पडण्यात काही अर्थ नाही आहे. बरोबर आहे, काही अर्थ नाही बा सुभद्रा. कारण गोष्ट अशी आहे की ह्याने मनुष्याच्या जीवनातलं दुःख थोडी खतम होणार आहे.
महत्वाचं हे आहे की जीवनामध्ये जे आहे ते दुःख आहे आणि दुःखाला जे आहे ते कारण आहे, बिना कारणानं दुःख नाही आहे. जर तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे तर त्याचं कारण आहे ना, बिना कारणानं दुःख नाही आहे, कारण आहे. आणि कारण आहे तर त्याच्यावरती उपाय सुद्धा आहे. उपाय दुःख नष्ट करण्याचा उपाय आहे, आणि दुःख नष्ट करण्याचा उपाय आहे तर तो मार्ग सुद्धा आहे, दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे. बिना मार्गानं असं नाही आहे की दुःख नष्ट होत नाही, त्याचा एक मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे मध्यमा पटिपदा, मध्यम मार्ग आहे. मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्षु करणी यान करणी उपसमाय अभियाय संबोधाय निपानाय संवर्तती. म्हणजे पहिल्या उपदेशामध्ये सुद्धा भगवंतांनी हीच गोष्ट मांडणी केलेली आहे, आणि अंतिम सुत्तामध्ये सुद्धा, अंतिम जे उपदेश आहे भगवंताचा, त्याच्यामध्ये सुद्धा भगवंतांनी हीच मांडणी केलेली आहे. जे सुभद्राला जे आहे ते गोष्ट बोलून दाखवलेत भगवान गौतम बुद्ध, की सुभद्रा हे बघ, ह्या सगळ्या झंझटीमध्ये पडू नकोस की कोण जग निर्माण केलं, कोण करता आहे, कोण करविता आहे, याच्यामध्ये जे आहे ते कोणती शक्ती आहे जिनं निर्माण केलं संसाराला, आणि अशा किती शक्त्या आहेत, किती नाही आहेत, कोणती शक्ती, याचा करता कोण, करविता कोण, ह्या सगळ्या भानगडीत पडण्यात काही अर्थ नाही. यानं हे जाणल्यानं आणि हे समजून घेतल्यानं जे आहे तुझ्या जीवनातलं दुःख काही खतम होणार नाही. महत्वाचं आहे, जीवनामध्ये दुःख आहे आणि त्याला कारण आहे, त्याच्यावरती उपाय आहे आणि उपायाचा मार्ग आहे. असं जे आहे ते 4 थाव्यांवरती भगवंताची बाज उभी आहे. हे जे आपण बाज म्हणतो की ना, त्या बाज जे आहे त्या 4 ठाव्यांवरती उभी आहे भगवंताची. हे 4 ठावे आहेत, 4 आदे सत्य आहे ज्याच्यावरती उभा आहे, आणि हेच महत्वाचंही आहे. बुद्ध शासनामध्ये जो जो येतो त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. हाच मध्यम मार्ग आहे की त्याने आपली बुद्धी, आपले अनुभव जे आहे याच्यावरती केंद्रित करायचे आहेत, या 4 ठाव्यावरती. इथेच लेटायचं आहे त्याला, बरोबर आहे, याच्या खाली नाही उतरायचं आहे. हे जे आहेत ना, हे महत्वाचे आहेत. याला धरूनच समोर चालायचं आहे की तुम्हाला दुःख आहे तर दुःखाला कारण आहे, कारण आहे तर त्याच्यावरती उपाय आहे, उपायाचा मार्ग आहे. याच्यावरच जे आहे ते कॉन्सन्ट्रेट करायचं असतं मनुष्याला. हे अत्यंत महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. 4 आर्य सत्यांची मांडणी, आणि हीच विविध पर्यायाने बुद्धांनी केलेली आहे. पूर्ण त्रिपिटक तुम्हाला जर चाळून बघाल तर तुम्हाला हेच दिसेल की भगवंताने विविध उदाहरणं देऊन, विविध पर्याय देऊन जे आहे हीच मांडणी समजून सांगितली गेलेली आहे तुम्हाला, की आर्य सत्याला कसं प्रकाशित करता येईल, सत्याला कसं प्रत्यक्षामध्ये आणता येईल, याच्यावरती जे आहे ते आपल्याला मांडणी केलेली दिसतं भगवंताने. आणि बुद्ध शासनामध्ये येणारे प्रत्येक मनुष्य जे आहे याच्यावरतीच एकाग्र होतो, कॉन्सन्ट्रेट करतो, की त्याच्या नजरेला जे आहे ते उघडल्याबरोबर त्याच्या नजरेला दुःख दिसतं. दुःख दिसतं तर त्याला माहित आहे की याच्या मागे हे कारण आहे, त्याचा निवारण आपल्याला करायचं आहे, निवारण सुद्धा आहे, त्या निवारणाचा मार्ग आपल्याला शोधायचा. प्रत्येकाला जे आहे ते आपल्या निवारणाचा मार्ग शोधायचा असतो. तर तो मार्ग जे आहे, जेव्हा मनुष्याला मार्ग काय आणि अमार्ग काय याचं ज्ञान होतं ना, तेव्हा त्याला 3री पटिसंविधा प्राप्त होतं. 4 प्रकारच्या पटिसंविधा मांडल्या गेलेल्या आहेत. पहिली जी आहे ते शब्दाची पटिसंविधा आहे, शब्द. दुसरी जी आहे ते अर्थाची पटिसंविधा आहे, अर्थाचं ज्ञान होतं. शब्द समजायला लागले ना माणसाला की अर्थ समजायला लागतं. तर पहिले जे आहे ते शब्दाचं ज्ञान फार होणं महत्वाचं आहे, की शब्द काय आहे, शब्दाला समजणं फार गरजेचं असतं. आणि शब्द तो समजतो ज्याला
ज्याला व्याकरण कळतं, ज्याला जे आहे ते शब्द कसे तयार होतात, शब्द कसे तयार होतात हे ज्याला समजतं, ज्याला व्याकरण समजतं त्याला शब्द समजतात. त्याच्यामुळे शब्दामुळे ज्या भावना उद्दीपित होतात आणि ज्या भावना ज्या आहेत त्या शब्दांमुळे ज्या, कारण की शब्दाचं जर ज्ञान नसलं ना, शब्दविद्या जर मनुष्याला नसली तर शब्द थेट तुमच्या हृदयावरती हल्ले करतात. थेट जे आहे ते तुमचं केमिकल बिघडून टाकतं शरीरातलं. तुमची बुद्धी जी आहे ते एकतर प्रेरित करेल किंवा पतित करेल. ठीक आहे, दोन गोष्टी होऊ शकतात. शब्दाचं जर ज्ञान नसलं माणसाला तर प्रेरित करणारे शब्द असले तर प्रेरित करतील, त्याच्यामध्ये उत्साह वाढवतील. आणि शब्द जर जे आहे ते खचित करणारे असले तर तुमचं मनोधैर्य खच्ची करते. तर हे तुम्हाला दिसेल. शब्दाचं ज्ञान त्याला कळतं, शब्दाची विद्या त्याला कळतं ज्याला माहिती असतं की शब्द बनतात कसे, ज्याला त्याचं जे आहे ते एक ज्ञान असतं, शब्द बनतात कसे, त्याचा धातू असतो, त्याला प्रत्यय लागतात, उपसर्ग लागतात. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने शब्द तयार होतात. ज्याला शब्दाचं ज्ञान असतं तो माणूस जे आहे ते तो यथाभूत त्याला दर्शन होतं, यथाभूत दर्शन होतं. शब्द कळतात ना त्याला. शब्दाच्या मुळामध्ये काय आहे ते कळतं, मूळ समजून जातं त्याला. विद्या आल्याशिवाय मूळ नाही समजत. विद्येनं समजतं, ज्ञानानं समजतं. ज्ञान महत्वाचं आहे, विद्या महत्वाची आहे, प्रज्ञा महत्वाची आहे, प्रकाश महत्वाचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात, कारण की त्याच्या माध्यमातून शब्द समजतात माणसाला. म्हणून व्याकरणकारांनी जे आहे ते व्याकरण तयार केलं. जे काही भाषेचे उच्चारशास्त्र आहे, भाषेचं जे आहे ते रचनाशास्त्र आहे, शब्दाचं रचनाशास्त्र आहे. ठीक आहे, जे लिंग्विस्टिक आहे ते लिंग्विस्टिक वाल्यांना समजतं शब्द जे आहे ते कसे बनतात म्हणून, हाऊ टू फॉर्म. ठीक आहे, वर्ड कसे तयार होतात म्हणून. ठीक आहे, हे कळतं. म्हणून आपल्याला एकंदरीत असं दिसतं की 9 अंग आहेत बुद्ध शासनाचे, बुद्धाच्या उपदेशाचे. त्याच्यामध्ये व्याकरण हे जे आहे ते एक अंग आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला असं दिसेल. रामटेके सरांनी जे आहे ते स्क्रीन शेअर केलेली आहे, क्लोज करून टाका सर. तर त्याच्यामध्ये जे आहे, म्हणून इथे जे आहे ते शिकत असताना तुम्हाला व्याकरण जे आहे ते शिकवलं जातं. पाली भाषेचं ज्ञान फार गरजेचं आहे, कारण की पाली भाषा जे आहे तुम्हाला शब्दाचं ज्ञान सांगतं, त्याचा अर्थ सांगतं. त्याच्यामुळे त्याच्या अर्थकथा लिहिलेल्या आहेत. कसं कसं तो शब्द, त्याचा अर्थ कसा तयार झाला, एखाद्या शब्दाचा अर्थ कसा तयार झाला, त्याच्या मागची पार्श्वभूमी कोणती होती, कशा पद्धतीची होती, त्याच्या मागची कथा कोणती होती. ठीक आहे, असं जे आहे ते अर्थकथा तयार झालेल्या, अर्थकथा लिहिलेल्या आहेत. त्याचा अर्थाचं ज्ञान होतं. तर पहिले शब्दाचं ज्ञान, त्याच्यानंतर मग शब्दाच्या अर्थाचं ज्ञान. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ते कळतात. तिसरं जे आहे ते मार्गाचं आणि अमार्गाचं ज्ञान करतं, की आपण निवडलेला मार्ग हा उचित आहे, सम्यक आहे की असम्यक आहे. कारण ह्या गोष्टी, दोन गोष्टी घडल्यात की मग जे आहे तुम्हाला तिसरी जे द्वार उघडतं ते उघडतं तुमचं मार्ग आणि अमार्गाचं. ठीक आहे, असं नाही की तुम्हाला जे आहे ते शब्द समजत नाही, परंतु तुमचे शब्द संस्काराने ग्रसित झालेले असतात. त्याचा अर्थ जे आहे ते संस्काराने युक्त असतो. एखादा शब्द जर समजा कोणी शिवा दिली समजा तुम्हाला, तर मग शिवी दिल्यानंतर जे आहे त्याचा तुम्हाला कोणता अर्थ अभिप्रेत आहे, कोणता अर्थ तुम्हाला धारण करायचा आहे, तुम्ही तो धारण करता. तो संस्काराने ठरल्या गेलेला असतो.
कारण की शब्द कानावरती पडल्यानंतर त्याचा कोणता अर्थ धारण करायचा याच्या संदर्भामध्ये संस्कार जे असतात ते संस्कार ठरवतात की याला या पद्धतीचा अर्थ धारण करायचा, त्याला त्या पद्धतीचा अर्थ धारण करायचा. तर संस्काराने मनुष्य अर्थ धारण करतो आणि त्यानंतर मग मार्ग निवडतो, काय कोणता मार्ग निवडायचा याच्यावरती. समजले की नाही समजले तर अशा पद्धतीचं. आणि मग जे आहे एकदाचा मार्ग निवडला तुम्ही की मग त्याच्यानंतर तुमचे व्यवहार बनतात. ठीक आहे, परिणाम त्याच्यामध्ये जे आहे ते येऊन जातो, आदिनव येतो, काय त्याचा परिणाम होणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, मनुष्य गुंतून जातो त्या सगळ्या याच्यामध्ये. अशा गोष्टी ज्या आहेत ते घडतात. अशामुळे इथे अत्यंत महत्त्वाचं असतं की तुम्हाला शब्दाचं यथाभूत ज्ञान करणं गरजेचं आहे, त्यासाठी व्याकरण करणं गरजेचं आहे. तर व्याकरण हा विद्येचा भाग आहे, शास्त्र समजणं गरजेचं आहे. शास्त्र हे विद्येचे भाग आहेत. तुम्हाला अर्थशास्त्र समजलं पाहिजे, राज्यशास्त्र समजलं पाहिजे, सगळे इतिहास समजला पाहिजे, भूगोल समजला पाहिजे, सगळे शास्त्र समजणं गरजेचे आहेत. विज्ञान समजलं पाहिजे, दर्शन समजलं पाहिजे, सगळे शास्त्र समजणं गरजेचं आहे. ज्ञान फार गरजेचं आहे, ज्ञानाशिवाय प्रज्ञा येत नाही. ठीक आहे, आणि प्रज्ञेशिवाय विद्या येत नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही सगळी काही जेव्हा तुम्ही हे सगळं ग्रहण करता तेव्हा तुमची दृष्टी फार महत्त्वाची आहे, डोळे उघडणं फार गरजेचं आहे. पहिलं स्टेप जे असतं ते डोळे उघडण्याचे असतं. आणि डोळे जे आहे ते उघडण्यासाठी हे जे काही 4 प्रहर आहेत जीवनाचे, दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोध गामिनी पटिपदा, याच्यातून गेल्याशिवाय डोळे उघडत नाहीत, नाही तर झोपूनच राहते. ठीक आहे, तुमचे जे आहे ते हे झोपण्यामध्ये चालले जातात. आणि डोळे उघडते केव्हा, दुःखानं डोळे उघडतात. ठीक आहे, दुःखाचं कारण जेव्हा जाणायला लागते मनुष्य तेव्हा डोळे उघडतात, त्याचा निरोध जाणायला लागतो तेव्हा डोळे उघडतात, निवारणाचा मार्ग जाणायला लागतो तेव्हा डोळे उघडतात. तर डोळे उघडण्याची जी आहे ती दृष्टी फार महत्त्वाची. ह्या 4 अंगाने जे आहे, ह्या 4 सत्यांनी जे आहे ते मनुष्याची दृष्टी उघडतं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीनं जे आहे त्याच्या जीवनातलं जे काही मर्म जे आहे त्याला समजायला लागतं. म्हणून बुद्ध शासनाचा रीतसर अभ्यास होणं फार गरजेचं आहे. त्रिपिटकाला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या सोबत ह्या सगळ्या शास्त्रांना सुद्धा समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं धीरे धीरे जसं जसं आपण समजतो तसं तसं जे आहे ते आपले डोळे उघडत जातात, आपली बोधी जे आहे ते प्रकट होऊन जातं. आणि आपल्या जीवनामध्ये जे आहे ते सत्य काय आहे, असत्य काय आहे, मार्ग काय आहे, अमार्ग काय आहे हे समजायला लागतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं जे आहे ते काही गोष्टी आहेत त्या बुद्ध शासनातल्या. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं त्याला समजून घेणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. बऱ्याच अशा मिथक गोष्टी असतात ज्या एकंदरीत जे आहे ते आपल्या याच्यामध्ये अंतर्भूत झालेले असतात. आपल्या दृष्टी त्या मिथकाने मलिन झालेली असतं. ठीक आहे, आपली दृष्टी त्या मिथकाने गलिच्छ झालेली असतं, घाण झालेली असतं. त्या मिथकांना त्या दृष्टीतून बाहेर काढायचं असतं. बुद्ध शासनामध्ये जसं जसं मनुष्य येतो तसं तसं तो मिथकांना बाहेर काढतो. आणि मिथकाला बाहेर काढण्यासाठी बुद्धी लावणं गरजेचे आहे. ते बुद्धीशिवाय मिथक बाहेर येत नाही. समजले की नाही समजले? मिथक कोणते आहेत आणि सत्य कोणते आहेत, सम्मा कोणता आहे हे जाणण्यासाठी बुद्धी फार गरजेची आहे, अत्यंत गरजेची आहे. त्याच्यामुळे जे आहे ते असं नाही की ज्या गोष्टी आलेल्या आहे सरसकट त्याला स्वीकारायचं आहे, तसं नाही आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते जसं तुमच्या घरी जे आहे ते पाणी आलेलं आहे नळामध्ये, तर तुम्हाला सरसकट तुम्ही ते स्वीकारलंच पाहिजे असं नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते चाळणी लावावी लागेल. चाळणी लावणं गरजेची आहे, कारण त्याच्यामध्ये खूप सारे जीवजंतू येऊ शकतात, त्याच्यामध्ये खूप सारे जे आहे ते पाण्यामध्ये प्रदूषित घटक येऊ शकतात आणि ते सगळे जे आहे तुमच्या पोटामध्ये जाऊ शकतात आणि ते
त्या पद्धतीचे उपद्रवही तयार करू शकतात. त्याच्यामुळे चाळणी लावणं गरजेची आहे. कुठल्याही गोष्टीला चाळणी लावणं गरजेचे आहे, आवश्यक आहे. बुद्धी जे आहे ते चाळणी लावायला लावतं माणसाला. त्याच्यामुळे बुद्धीला जेव्हा बुद्धीचा उपयोग जेव्हा आपण चाळणीच्या दृष्टिकोनातून करतो, चाळणी लावतो त्या गोष्टीला, तर बुद्धी मध्यम मार्गामध्ये येऊन जातो. ठीक आहे. कारण की बुद्धीचं काम काय आहे, काय सत्य आहे आणि काय असत्य आहे याची शहानिशा करणं गरजेची आहे. त्याच्यामुळे एका अर्थानं तथागताचा धम्म हा बुद्धिवादी धर्म आहे. ठीक आहे. कारण इथे बुद्धीला खूप स्थान आहे, अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आणि दुसऱ्या अंगाने जे आहे ते बुद्धीचा अतिरेक नाही आहे, तुम्हाला दिसते या ठिकाणी अतिरेक नाही आहे बुद्धीचा. बुद्धीला सुद्धा जे आहे ते अनुभवाचं जोड आहे. त्याच्यामुळे अनुभव आणि बुद्धी या दोन्ही गोष्टीचं सुवर्ण मध्ये साधण्याचं काम जे आहे ते तथागताच्या साधना याच्यामध्ये दिसतं. बुद्धीचाही अतिरेक नाही आहे, भावनेचाही अतिरेक नाही आहे. समजले की नाही समजले? अनुभवाचं, कारण की अनुभवाची सुद्धा बैठक जे असतं ना ते सुद्धा मिथकांमध्येच असतं, त्याच्यामध्ये सुद्धा काही सत्य नसतं, हे लक्षात घ्या. आपल्याला असं वाटतं की बाबा मी अनुभव कोणत्या गोष्टीचा घेतलेला आहे, तर हा अनुभव हाच सत्य आहे, माझा अनुभव. तर तसं नाही राहत. तुमचे अनुभव जे आहे ते कधीच सत्य राहू शकत नाही. तुम्हाला असं वाटतं की मी जे अनुभव घेतलेले आहे ते सत्य आहे म्हणून. अनुभव हे कधीच सत्य राहू शकत नाही. कसे सत्य राहू शकतात? ठीक आहे. अनुभव हे नेहमीच संस्काराने युक्त असतात. अनुभव हे नेहमीच जे आहे ते तृष्णेने युक्त असतात. ठीक आहे. तन्हा पच्चया उपादान, उपादान पच्चया भव. तर अनुभव काय आहे? अनुभव म्हणजे भव, भवाच्या पाठीपाठी जाणार. ठीक आहे. भवाच्या जे आहे ते माग माग जाणार असतं. अणु आहे त्याच्यामध्ये लागलेला, अनुभव आहे तो. ठीक आहे. भवाच्या मागे जाणार. अणुचा अर्थ होतो अन्वय करणार, त्याचा पाठलाग करणारा. जे भवाचा पाठलाग करतं ते अनुभव असतं. म्हणून त्रिपिटकामध्ये तुम्हाला जे आहे ते अनुभवाची गोष्ट करताना दिसणार नाही. अनुभवाचा भागच नाही आहे तो त्या ठिकाणी. ठीक आहे. बुद्ध शासन हे अनुभवाच्याही पलीकडलं आहे. तुमचे अनुभव, जे जे अनुभव असतात ना ते सगळे अनुभव खोटे ठरतात जेव्हा तुम्ही समोर समोर जाता. जेव्हा तुम्ही जे आहे ते ध्यानामध्ये म्हणा, बुद्धीमध्ये म्हणा, जेव्हा तुम्ही समोर समोर जाता ना तेव्हा तुमचे सगळे अनुभव, तुमचे सगळे विचार, बुद्धीने विचार केलेले सगळं चिंतन ते सगळं मागं पडतं. ते खरं नाही राहत, हे लक्षात घ्या. आता जे तुमचं चिंतन आहे, आता जे तुमचं जे आहे ते हे आहे विचार आहे, तो अंतिम नसतो, हे लक्षात घ्या. तो अंतिम नाही आहे, तो आताचा आहे, या घडीचा आहे. आणि या घडीचा विचार, या घडीचे जे आहे ते अनुभव, ह्या दोन्ही गोष्टी खोट्या असतात. त्याच्यामध्ये जे आहे ते सत्य नसतं. हे तुम्हाला माहीत झालेलं, आता कळलेलं आहे, आता याचं भान झालं. हा ठीक आहे, आता समजलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की ते सत्य अंतिम आहे. विज्ञान ही गोष्ट, कुठलीही गोष्ट अंतिम मानत नाही. हे तत्व आहे विज्ञानाचं. आज एखादी गोष्ट फाइंडिंग घाललेली आहे, ती ही फाइंडिंग जे आहे ते अंतिम आहे असं म्हणायचं नसतं. आणि असं नसतं, हे लक्षात घ्या. असं नसतं. त्याच्याही पलीकडे आहे, अजून पलीकडलं विश्व आहे. ते अजून तुम्हाला कळलेलंच नाही आहे. तुम्ही पलीकडे गेलेच नाही, अजून खूप पलीकडे आहे. अलीकडल्याच गोष्टीला, अलीकडल्याच विचारांना, अलीकडल्याच भावनेंना जर तुम्ही जे आहे ते सत्य म्हणाल तर तसं नसतं. सत्याचं अधिष्ठान जे आहे ते समोरचं आहे. आणि सत्य जे आहे ते शांत करतं माणसाला. सत्य जे आहे ते समाधान करतं तुमच्या प्रश्नांचं, तुमच्या संदेहांचं समाधान करायला लागतं. तिथून त्याची सुरुवात होतो सत्याची. जेव्हा मनुष्याला शांत करायला लागतं तिथून सुरुवात होतो सत्याची.
धीरे 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 तो शांत व्हायला लागतो आणि शांतीचा मार्ग खुलायला लागतो. निर्वाण ही अद्भुत अवस्था आहे, ती फार फार अद्भुत आहे, त्याचं वर्णन नाही करता येत, सत्याचं सुद्धा वर्णन नाही करता येणार. ठीक आहे, पण तिथे तुमचे अनुभव आणि तुमची बुद्धी ही पलीकडे जात. परंतु ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी, निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी ह्या दोन्हीचा सुवर्ण मध्य साधणं फार गरजेचं असतं. बुद्धीचा सुद्धा सुवर्ण मध्य साधणं गरजेचं असतं आणि दुसरं अनुभवाचं, कारण की ह्या दोन गोष्टीमुळेच ते समोरचं पलीकडलं विश्व तुम्हाला कळतं. असं नाही आहे की नाही कळत, म्हणजे केवळ बुद्धीनं ते कळणार नाही आणि केवळ अनुभवानं कळणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतात. ठीक आहे, केवळ चिंतनानं समजणार नाही, केवळ भावनेनं समजणार नाही, त्याचे पलीकडलं आहे, पण दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याचा सुवर्ण मध्य बुद्धांनी साधलेला आहे. तर मध्यम मार्ग जे आहे ते सुवर्ण मध्याचा आहे आणि हा मध्यम मार्ग एकंदरीत जे आहे ते समजण्यासाठी अंत काय आहेत जीवनाचे हे समजणे गरजेचे आहे. अंत जे आहे, दोन अंत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दोन अंत दिसतील आणि मनुष्याचा स्वभाव असतो अंताकडे जाण्याचा. तो मधात नाही राहत, त्याला मधात राहणं जे आहे ते ऑकवर्ड वाटतं. ठीक आहे, मधात नाही, तो कोणत्यालाच जातो. कोणता समजते ना तुम्हाला, एकदम कोणत्यालाच जातो. ठीक आहे, जे आहे चालत असताना तो कोणत्याला धरूनच चालतो, तो मधात नाही चालणार. मधात चालण्यासाठी यान पाहिजे, वाहन पाहिजे. वाहनच गोष्टी जे आहे ते मधात चालतात रस्त्याच्या बरोबर. ठीक आहे, त्याने त्याला जी लेन ठरवलेली आहे त्या लेन मधून जातो तो बरोबर. नाही तर एरवी माणूस जे आहे ते कोणत्यालाच जातो, अंतालाच जातो. ठीक आहे, घरी तुमची बाज राहिली, एखादा दिवाण राहिला, पलंग राहिला, तो कोणत्यालाच राहतो चिपकून भीतीला, तो कधीच मनात नाही राहणार. अशीच ही मेंटॅलिटी आहे माणसाची, कोणत्याला जाण्याची, अंताला धरायची. ठीक आहे, अंतालाच धरतो तो. त्याला जे आहे ते अंत समजणं फार गरजेचे आहे. दोन अंत, जेव्हा दोनच अंत आहेत, कुठल्याही गोष्टीचे दोन अंत आहेत, एक तर हा अंत नाही तर तो अंत. आणि ह्या दोनही अंतामध्ये एक मधला मार्ग आहे, मध्यम मार्ग. ठीक आहे, जेव्हा दोन्ही गोष्टीचा जेव्हा तो सीमित मात्रेमध्ये प्रयोग करतो तेव्हा तो मध्यम मार्गामध्ये येतो. ठीक आहे, सीमित प्रयोग करणं, जेव्हा तो सीमित प्रयोग करतो ना तेव्हा तो मधात येतो. असा तो सीमित मार्ग आहे. म्हणजे मात्रा समजणं फार गरजेची आहे त्याला, दोन्ही गोष्टीची. जसं समजा बुद्धिवाद आहे आणि अनुभववाद आहे, ह्या दोन्ही गोष्टीची मात्रा समजणं त्याला फार गरजेची आहे. जेव्हा तो मात्रा समजतो दोन्ही गोष्टीला, जे आहे म्हणजे दारूचा पेक बनवला त्यांना, तर दारू आणि पाणी ह्या दोन्हीची मात्रा त्याला समजणं गरजेचं आहे. एवढी दारू आणि एवढं पाणी. ठीक आहे, मात्रा फार गरजेची आहे. तर दोन्ही गोष्टी जेव्हा मात्रा समजतं त्याला बरोबर, मग तेव्हा तो प्राशन त्याचं सेवनीय होऊन जातं. नाही तर इकडली मात्रा कमी झाली आणि इकडली मात्रा जास्त झाली तर मग त्याचा काही अर्थ राहत नाही. समजली की नाही समजली? त्याच्यात काही मजा राहत नाही जीवनाची. मजा संपून जात, आनंद संपून जात, सुख संपून जातं त्याच्यातलं, जीवनातलं काही राहत नाही. कुठलीही गोष्ट जास्त होता कामा नये. अति तेथे माती आपण म्हणतो ना, तशासारखं अति तेथे माती. अतिचा मार्ग मातीमध्ये घेऊन जातं माणसाला. असं कुठल्याही गोष्टीची अति चांगली नाही राहत. आणि मनुष्य जे आहे ते एखाद्या टोकाला, एखादी गोष्ट टोकाला धरले की तो अतिला जातो. मग अतिची जे आहे ते परिणाम त्याला भोगावे लागतात समोर. असं होऊन जातं. जसं आज जे आहे ते पौर्णिमेचा दिवस आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी जे आहे ते लोक हे होतात, चांगले धार्मिक मूड मध्ये राहतात, मनाचा भाव चांगला आहे. ठीक आहे, असा तो हे असतो. तर तो फक्त काय पौर्णिमेच्या दर पौर्णिमेलाच करायचा असतो असं नाही आहे. त्या भावाला जे आहे ते तुम्हाला
दोन्ही दिवसाचा अर्धा भाव जो आहे तो तुमचा कामामध्ये गेला पाहिजे आणि अर्धा भाव जो आहे तो धम्मामध्ये गेला पाहिजे. प्रतिदिन चालला पाहिजे तो. ठीक आहे. एकाच दिवशी जर केलं तर खूप उधाण होऊन जाईल त्याचं, मला त्याची मातीच होऊन जाते, त्याचा काही अर्थ राहत नाही. जेव्हा मनुष्य मध्यम मार्गामध्ये येतो ना तेव्हा दोन्ही गोष्टीला, कर्माला आणि धर्माला, दोन्ही याला मधात आणतो. कर्मही महत्वाचं आणि धर्मही महत्वाचं होऊन जातं मग त्यासाठी. 12 तास जे आहे ते समजायचे कर्माचे तर 12 तास धर्माचे होऊन जातात त्याच्यावर. 24 घंट्याचा मामला. एक जे आहे ते प्रत्ययाचा मामला असेल तर दुसरा निरोधाचा मामला होऊन जातो सुरू त्याचा. असं राहतं. तर हे म्हणून आपण मनाची शाळेच्या माध्यमातून हे का उपक्रम सुरू केलेला आहे, याच्यासाठी आहे कारण कर्म आणि धर्म ह्या दोन्ही गोष्टी सोबत सोबत चालल्या पाहिजेत. क्रिया आणि जे आहे ते शासन, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते सोबत सोबत चालल्या पाहिजेत. तर ह्या जेव्हा सोबत सोबत चालतात म्हणजे दोनही चाकं जे आहेत गाडीचे बरोबर सोबत चालले तर बरोबर प्रवास सुखकर होऊन जातो. असं राहत. तर एकाच दिवशी उधाण येऊ द्यायचं नाही आहे. उधाण हे प्रतिदिन असलं पाहिजे तुमचंवाला. समजलं की नाही समजलं? अशा ज्या काही एकंदरीत गोष्टी आहेत तर त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि विद्येचा मार्ग तर प्रतिदिन खुलला पाहिजे. विद्या ही प्रतिदिन, विद्येचं द्वार जे आहे ते प्रतिदिन खोलणं गरजेचं आहे. अशा त्या एकंदरीत गोष्टी असतात. आणि त्याच्यामुळे जे आहे ते हा मनाच्या शाळेचा उपक्रम आहे की ज्या माध्यमातून आपल्याला एकंदरीत जे आहे ते मार्ग काय आहे ते समजतं, पथ काय आहे बुद्धाचं ते समजतं, शासन काय आहे बुद्धाचं ते समजतं. आणि धीरे धीरे मनुष्य जे आहे ते त्याची विद्या वाढायला लागतं. फसगत होत नाही, फसत नाही. माराच्या याच्यामध्ये येत नाही. बुद्धाला पचवणं, बुद्धाला जे आहे ते हे करणं सोपी होऊन जातं. आणि मार हावी होत नाही मनावर. अशी गोष्ट असते. आज एका उपासिकेसोबत बोलणं झालं, ते म्हणायला लागले की बुद्धाला पचवणं फार कठीण आहे सर म्हणे. ते म्हणलं बघा बरं, म्हटलं किती धारणेमध्ये फरक पडून जातो. ठीक आहे, बुद्धाला पचवणं कठीण नाही आहे, बुद्धाला पचवणं खूप सोपी आहे. कारण बुद्ध जे आहे ते खिरेसारखे आहेत. खिरेला पचवायला काही जड जडतं का माणसाला? सहज पचतं. फळासारखे आहेत बुद्ध, सहज पचतात. पचायला कठीण नाही आहे. मार पचायला कठीण आहे, मार नाही पचत. आणि आपण रोज माराचं खाद्य खातो असं नाही आहे. रोज जे आहे ते समजायचं आपण रोज आपल्याला जे आहे ते असं गरिष्ठ भोजन पाहिजे आहे. जे पचाले जे आहे ते जास्त जड जाईल असं पाहिजे आहे आपल्याला. आता खाल्लं तर 5-6 घंटे जे आहे ते 10-12 घंटे चाललं पाहिजे पोटामध्ये. असं खाद्य जे आहे ते आपण खातो. पचाले जड जातील असंच भोजन जे आहे ते आपण ग्रहण करतो. सहज जे सहज पचतील असं भोजन नाही ग्रहण करत माणूस. जेव्हा सहज भोजन पचणारं भोजन जे आहे ते ग्रहण करायला लागेल. आता पौर्णिमेच्या दिवशी सहज भावामध्ये सकाळी तुम्ही भोजन केला तर सायंकाळला भोजन करायची गरजच नाही. नो नीड, आवश्यकताच नाही. फळ वगैरे खाऊ शकता, असं जे काही सहज पचणार आहे नाही का. दोन्ही गोष्टी हा मध्यम मार्ग आहे, आहाराचा मध्यम मार्ग. एक टाइम जे आहे ते जेवण करा, दुसरं टाइम जे आहे ते असं जेवण करा जे तुमच्या पोटाला जे आहे ते पचण्यासाठी जास्त तकलीफ जाणार नाही, सहज पचणारं राहील. ठीक आहे. सायंकाळला जे आहे ते सहज पचणारं भोजन. दिवसा जे आहे ते काम करून राहिलेलं आहे तर तुम्हाला तिथे गरिष्ठ भोजन लागेल तुम्हाला, तुम्ही ते ग्रहण करा. ठीक आहे, भात भाजी पोळी ग्रहण करा. पण सायंकाळला गरज नाही भात भाजी पोळी ग्रहण करण्याची, नो नीड. ठीक आहे. पण माणसाला असं वाटतं का नाही दोनही टाइम पोट फुल असलं पाहिजे एकदम जे आहे ते, त्याचे परिणाम होतात. मग
व्याधीमध्ये हे रूपांतरित होतं. ठीक आहे, मेटाबॉलिझम बिघडून जातं. एक टाइम जर तुम्ही भोजन करताना एक टाइम जे आहे ते असं भोजन करून राहिलेले आहात की जे पचायला सहज जाईल, तर तुमचं रोग व्याधी पीडा सब दूर होणार आहे. हे बुद्ध शासनामध्ये येऊन जातो माणूस, सरळ सरळ मध्यम मार्गामध्ये येऊन जातो. नाही तर मग जर आहे आपण म्हणजे हा जो आहे तो काय होतात, म्हणजे आहार आणि उपवास हे दोन्ही गोष्टी आता काय आल्यात, मधात आल्यात. आहारही आला आणि उपवासही आला, या दोन्ही गोष्टी आल्या मधामध्ये. जसं मधामध्ये येतं तसं जीवन सुरळीत होऊन जातं मध्यम मार्गामध्ये. ठीक आहे, आणि व्यक्ती स्वस्थ होतो, निरोगी राहतो. किटागिरी सुत्तामध्ये जे आहे ते भगवंतांनी उपदेश दिला. कोणीतरी विचारलं की भगवंत तुमच्या निर्विकार आणि जे आहे ते स्वस्थ जीवनाचं रहस्य काय आहे, तर म्हणे सायंकाळला मी भोजन करत नाही. ठीक आहे, रात्री भोजन निषिद्ध केलं म्हणे. हा जे आहे ते हे आहे त्याचं कारण आहे. रात्री भोजन निषिद्ध केलं. ठीक आहे, म्हणजे एक टाइम जे आहे ते तुमचा भात भाजी पोळी नाही खायचा आहे. डेलीच खाल्लं पाहिजे असं काही भाग आहे का? थोडंसं चेंज पाहिजे ना. भात भाजी पोळी किती आयुष्य सकाळ म्हणजे जेव्हापासून तुमचं आयुष्य सुरू झालं ना मरतपर्यंत तुम्ही नुसते भात भाजी पोळीच खात बसता. भात भाजी पोळीच सुरू, सकाळला येतेस ना सायंकाळला येतेस. अरे काहीतरी चेंज पाहिजे ना. ठीक आहे, तर जेव्हा आपण रात्री जे आहे ते दुसरं भोजन म्हणजे निसर्गामध्ये अजून सुद्धा भोजनाचे अनेक प्रकार आहेत ना आहाराचे, ते जेव्हा आपण ग्रहण करायला लागतो तेव्हा मध्यम मार्गामध्ये येऊन जातो. तर तसंच जो आहे तो विचाराचाही भाग आहे. मनाला जे आहे ते जेव्हा आपण दिवसभरामध्ये खूप ओढताणीचे विचार आलेत, नकारात्मक विचार आलेत, ठीक आहे, राग आला, द्वेष आला, लोभ आला, ईर्ष्या आली, तणाव आले, खूप सारी येऊन जातात दिवसभरामध्ये काम करता करता. सायंकाळला जे आहे ते चांगला आहार घ्यायचा, हलका. ठीक आहे, जास्त डोकं दुखवणारा नाही, टेन्शन आणणारा नाही, एकदम सहज भावामध्ये आणणारा, शांत करणारा, प्रसन्न करणारा आहार तुम्ही घेऊन राहिलेले आहात सायंकाळच्या याच्यामध्ये. फला आहार हा जो आहे तो हा फलाहार आहे, एकदम सहज पचणारा आहे, बढिया वाटतं. ठीक आहे, मध्यम मार्गामध्ये मनुष्य येऊन जातो तुरंतमध्ये. तर या पद्धतीचे जे आहे ते मध्यम मार्ग निवडणं गरजेचे आहेत. मनाच्या शाळेमध्ये तुम्हाला आपण हेच शिकवणार आहोत का तुमचे मध्यम मार्ग कोणते आहेत, त्याला कसं ओळखायचं, कसं जाणायचं आणि त्याच्यामध्ये कसं यायचं, हेच आपण शिकवणार आहोत. यालाच विनय म्हणतात. ठीक आहे, धम्माला मध्यम मार्गामध्ये आणणारं जर कोणतं हे असेल तर ते असतं विनय. विनय मध्यम मार्गामध्ये धम्माला आणतं. ठीक आहे, तर हे जे आहे ते धम्म विनयाचं शासन आपल्याला हे करता येत, हा विनयाचा भाग आहे. अशा गोष्टी, तर ही असं शासन आहे. तर आजच्या पौर्णिमेच्या अनुषंगानं आपल्याला याचं संज्ञान झालेलं असेल असं मी समजतो, बोध झालेला असेल असं मी समजतो. ठीक आहे, आणि थांबतो. काही विचारायचं असेल तर विचारा. काही विचारायचं आहे? समजलं की नाही समजलं तुम्हाला?